मेरा पहले बहुत ज्यादा वेट की समस्या थी। मेरे हाथ और पैर हमेशा दुखते थे और जोड़ों में दर्द बना रहता था। लेकिन मैंने अपनी लाइफस्टाइल और हेल्थ पर काम करके खुद को बदला। मैंने ये सफर कैसे तय किया, वही आप इस वीडियो में देखेंगे। नम्रता मॅडम, मॅम तुम्ही आहार बनवणे तोपर्यंत आपला एक व्हिडिओ बघूया तो पण सगळ्यांना पार्टिसिपेंट. येस, आजचा 1 मिनिट तुमचा आजच्या वर्कआउट ट्रेनरसाठी. तर बॉस, तुम्हाला आजचा वर्कआउट कसा वाटला? चार्ट बॉक्समध्ये टाकायचंय. थंब देऊ शकता. येस, अशा प्रकारे तुम्ही थंब देऊ शकता. चला डिव्हाइसमध्ये जाऊन सर्वांनी किंवा चार्ट बॉक्समध्ये मेसेज टाकू शकता आजच्या वर्कआउट. सर आवाज 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 नाही सर. सुदर्शन सर आवाज. व्हिडिओला आवाज नाही. येस, पाहू शकता विपुलमध्ये या नम्रता मॅडम यांची जर्नी, आरोग्य फॅमिलीमध्ये आल्यानंतरची ही जर्नी. विपुलमध्ये ज्यांच्या शरीराची रचना आपण लाईव्ह देखील त्यांना पाहतोय काय होत्या आणि आता काय झाल्या. तर नक्कीच जिंदगी कहाणी उनकी जुबानी. नक्कीच आम्ही असं ऐकलं होतं की मॅडमनी डबल डिवाइस. आम्ही असं ऐकलं होतं की मॅडम काही कारणास्तव त्यांनी स्वतःचं शरीर त्याग करण्याचा प्रयत्न देखील केला होता. तर हे खरंच आहे काय आहे आपल्याला मॅडमच्या तोंडून. येस, इथून आवाज डबल येतो. पाटील सर, आपला डिव्हाइस डबल आहे वाटतं, इको साऊंड होते. तर मॅडमच्या तोंडूनच आपल्याला त्यांचा रिझल्ट आहे का बॉस. आता 131 पार्टिसिपेट. तुम्ही लक्ष, मॅडमची जर्नी काय आहे आणि हे जे ऐकलेले वाक्य होते खरं होतं का, हे मॅडमच्या तोंडून ऐकायचं. आणि काय बॉस त्यांनी येण्याच्या अगोदर काय भोगलं आहे आणि आता सध्या परिस्थिती पाठीमागील 1 तासापासून वर्कआउट गाईड करतो झालाय ना, ऐकत असेल ना, तर सर्वांनी कॅमेऱ्याच्या समोर बसा. 2 मिनिटं, आपला आता 5 मिनिटाचा अनुभव जाणार आहे. 5 मिनिटासाठी वेळ काढा आणि लक्षपूर्वक इथं कुठेही कुणी हालचाल करू नका. एका जागी स्थिर बसा. कशी बदलू शकतो आपल्या घरापर्यंत कुणाच्या ना कुणाची वेदना त्रास असू शकतात. तर नक्की बॉस मॅडमचा एक अनुभव आपली लाईफ चेंजिंग असा असणार आहे. तर कुणी हालचाल करू नका, कुठेही जाऊ नका. थांबा आणि हा अनुभव ऐकल्याशिवाय. यस यस मैडम, वेरी गुड मॉर्निंग. वेरी गुड. सबसे हिंदी मराठी मराठी सर. येस येस मराठी. ओके. नक्कीच मॅडम, प्रथमतः ऑल आणि सर्वजण घामाने भिजलेल्या सर्वांच्या मातामौलींतर्फे आपलं वेलकम. खूपच अतुलनीय असं वर्कआउट होतं आणि आता तुमचा अनुभव सुद्धा तूच प्रेरणा देणार आहे. नक्कीच तुम्हाला परत एकदा हार्दिक हार्दिक शुभेच्छा. मॅडम, आपलं नाव सांगायचंय, आपण कुठून आहात, बाय बॅकग्राऊंड आपण काय करता आणि कॉलवर येण्याचं कारण. मी पेन रायगडवरून आहे. या कॉलवर येण्याचं कारण माझं वाढलेलं वजन आणि बऱ्याचशा डिसऑर्डर होत्या. मॅम, आपण Recording in progress. पाहू शकता पेन रायगड येथून या ग्रेड वेलनेस सिस्टर आहेत नम्रता नाईक मॅडम. हा शब्द प्रयोग आम्ही ऐकलाय. तर वाढलेलं वजन या कॉलवर येण्यापूर्वी किती होतं? 121 किलो होतं सर. किती?
1 to 1. पाहू शकता हा आकडा शुभ होऊ शकतो बाकी ठिकाणी, इथं मात्र अशुभ आहे. कारण की 121 किलो वजनाचा हा भार सांभाळताना अंगी किंवा त्यांच्या शारीरिक यातना किंवा काय कष्ट घेत असतील, काय कष्ट पडत असतील, काय त्रास असतील, ते तर नक्कीच ऐकायचं सर्वजण थांबतील. फारच रोचक अनुभव आहे मॅडमचा. मला सांगा 121 कमी करण्यासाठी काय आपण उपाय केले होते कॉलवर येण्यापूर्वी? सर नम्रता मॅडम तुम्हाला नेटवर्क चॅलेंज आहे. थोडंसं फोन नेटवर्क मध्ये. Recording stopped. थांबायचे, सर्वांनी थांबायचे. चांगल्या गोष्टीला कुठे छोटासा अडसर आला तिथे दटके मुकाबला रुकना है वहां पे. हॅलो, आवाज येतोय? मग नेटवर्क प्रॉब्लेम आता. मॅडम नेटवर्क प्रॉब्लेम वाटतो. हॅलो, आता येस मॅडम, आवाज येतो आता? नम्रता मॅडम रिजॉईन करून द्या. यस, कुछ अच्छा पाने के लिए कुछ इंतजार भी करना पड़ता है. कारण बॉस यांचा रिझल्ट लाखात एक मानला जाणारा असा रिझल्ट आहे. रिझल्टला येण्यासाठी खूप चॅलेंज तरी येणार बॉस. आणि काहीतरी भेटणार आहे म्हणलं ना तर थोडंसं आपल्याला धैर्य पण लागतं, सोसावं पण लागतं बॉस. त्याचंच एक उदाहरण आहे. आणि असे जबरदस्त घमाचे आहे किती जणांच्या हातामध्ये आपल्या सकस संतुलनाचा प्याला आहे. चला कॅमेऱ्याच्या समोर घेऊन या. लय भारी. चला बाबा एक चला मी रिक्वेस्ट करेन सुदर्शन सरांना एक आमचा फोटो नक्कीच सर्वांचा सकस संतुलित आहारासोबत. तर चला सर्वांनी आपला सकस संतुलित आहार हातासमोर घ्यायचा, कॅमेऱ्याच्या समोर ऑन कॅमेरा ऑन करून कॅमेरा बंद करून सकस. येस, एनर्जेटिक नाही, सकस संतुलित आहार. येस, चला पाहिजे. आणि आपला फ्लेवर कुठला आपला चॅट बॉक्स मध्ये टाकायचा. चला माझ्याकडे आहे रोज खीर. येस, लय भारी टेस्ट आहे आणि दिसायला पण लय भारी. लेडीज करून जास्त करून लेडीज ना आवडीने ऑर्डर करतात, बस मागवतात, खातात. तर आपल्याला हे तिकडे टाकायचं चॅट बॉक्स मध्ये. चला येस मॅम, येतोय आता आवाज? सर माझा पण रोज किरच फेवरेट आहे. वाव, लय भारी. येस सर, बरं सर. Recording in progress. Yes. Yes. Ready, ma'am? येस सर. Yes, yes. नक्कीच चांगला तसा चांगला रिझल्ट ऐकायला जरी छोटासा गतिरोधक असला तरी पण आम्ही आमचा सकस संतुलित आहार पॉवरफुल सोबत ठेवलेला आहे. त्याच्यामुळे कुठलेही गतिरोधक आमच्या आयुष्यात येणार आणि हे आपल्याला सुंदर असा जगातील नंबर 1 सकस संतुलित आहार. मॅम गृहिणी आहात आपण. 121 किलो वजन, 121 किलो भारदस्त वजन आपण घेऊन या कॉल विचारायचंय की या कॉलवर 121 किलो वजन घेऊन येण्यापूर्वी आपण हे वजन कमी करण्यासाठी काही प्रयत्न केले होते का? सर भरपूर चालले आणि येण्याआधी कोचला पण त्रास दिला. मी साधारण 2.5 महिन्याने आले सर. म्हणजे भरपूर असे प्रयत्न केलेले. म्हणजे झालेलं सेकंड डिलिव्हरी नंतर म्हणजे सेकंड डिलिव्हरीच्या वेळी मला
प्रॉब्लेम झाला पण तो प्रॉब्लेम शरीरावर परिणाम त्याचे दिसायला लागले. मध्ये मी इंजेक्शन देतात पाटणीच्या कण्यामध्ये. ते माझे इंजेक्शन ते जात होते. असं करून जास्त इंजेक्शन काय बसले. असं कुठेतरी ओव्हरडोस झालेला. त्याच्यामुळे सेकंड डिलिव्हरीमध्ये पण प्रॉब्लेम आलेला. येस सर, आवाज येस येतोय? येस परफेक्ट. बोला बोला मॅडम, तुम्हाला ऐकायला. नेटवर्कचा चॅलेंज आहे त्याच्यामुळे कॅमेरा आपला बंद केला. काय हरकत नाही, बिनधास्त बोला. तर सर त्याच्यामुळे प्रॉब्लेम आलेला. तेव्हा पण मी काहीतरी माझ्या मुलीला 7व्या दिवशी बघितलं. मी आयसीयूमध्येच होते. त्यानंतर तेव्हा माझं वजन जेव्हा डिस्चार्ज मिळाला तेव्हा माझं वजन 59 केजी होतं. आता माझी मुलगी 8 वर्षाची आहे आणि नंतर मग जेवढे त्रास म्हणजे असा की न सांगण्यासारखा होता. पण मला पहिले समजून नाही आलं. पहिले म्हटलं 1 महिना लेट होतं, 2 महिना लेट होतं. तर मी तेव्हा 3-3, 4-4 महिने लेट व्हायला लागलं. तेव्हा मी डॉक्टरकडे गेले. तर डॉक्टर म्हटले की नाही म्हणते म्हणजे आता सेकंड डिलिव्हरीमध्ये म्हणजे प्रॉब्लेम आलेला. तर नंतर काहीतरी 4.5 महिन्यांनी पिरियड आलेले. तेव्हा माझ्या अंगावर क्लॉट जात होते. तर आणि वजन तेव्हा काहीतरी 63 म्हणजे वजन वाढण्याच्या दिशेने चाललेलं. 63 झालेलं होतं. तेव्हा माझी 9 महिन्याची होती आणि तिच्या फर्स्ट बर्थडेला जेव्हा वजन केलं, तेव्हा वजन झालं आणि दुसऱ्या बर्थडेच्या नंतर म्हणजे मी डॉक्टरकडे जातीच होते. दुसऱ्या बर्थडेच्या नंतर काहीतरी एप्रिल असतो. मेला काहीतरी दवाखान्यात गेलेले. तेव्हा माझं वजन झालं 93 केजी. वजन वाढत चाललेलं आणि 6 महिन्यांनी, 7 महिन्यांनी असे पिरियड आणि पिरियडमध्ये भरपूर त्रास व्हायचा. म्हणजे उठता नव्हतं येत अंथरुणात. कोणाला जरी हाक मारायचं लागलं, तरी जोराने हाक मारलं तरी माझ्या अंगावर क्लॉट पडायचे मोठे-मोठे. मी नॉक करायचे. म्हणजे आपलं बेडचं म्हणजे लाकडाला किंवा भिंतीला किंवा असं काहीतरी वाजवायचे. येईल. मला कुशी सुद्धा होता येत नव्हतं. मला अ, दिवसाला 4 ते 5 पॅकेट लागायचे व्हिस्परचे. एका पॅकेटमध्ये 6 पेळ्या असतात, तर मला ते दिवसाला 4 ते 5 लागायचे. अगदी बरोबर आहे मॅम. खरंच तुम्ही प्रत्येक टप्प्यावरती वजन कसं वाढत गेलं आणि पिशवीचे त्रास कसे वाढत गेले आणि अंतिम चरणापर्यंत तुमच्या स्वतःला एक आवाज जरी बोलवायला दिला, जे शरीरामध्ये प्रचंड रक्तस्रावाचा किंवा जे काही गोष्टी आपण बोलताय ते आपण भोगलेलं आहे. मला सांगा मॅडम, 121 किलो वजनाचे हे दुष्परिणाम होते आणि ह्यामुळे तुम्हाला हे त्रास होते. मग हे वजन कमी करण्यासाठी डॉक्टरांनी काही उपाय सुचवले होते किंवा वजनाबद्दल काही आपल्याला काही टिप्स दिल्या होत्या की वजन कमी करा किंवा त्याला ट्रीटमेंट चालू होतं डॉक्टरकडे? तर 3 दवाखाने केली. 16 वर्षाची मुलगी होती जी. 3.5 वर्ष ते 7.5 होती. नंतर माझे फ्रेंड आहेत त्यांच्याकडे चालू होती ट्रीटमेंट. 23व्या वर्षी गर्भपिशवी काढायला सांगितलेली. 17व्या वर्षी लग्न झालं आणि 23व्या वर्षी दोन्ही डिलिव्हरी झालेल्या होत्या आणि 23व्या वर्षी मला ब्लीडिंग थांबतच नव्हतं, की मला 10 महिन्यांनी पिरियड आलेले. प्रत्येक महिन्याला प्रेग्नन्सी टेस्ट व्हायची. प्रत्येक महिन्याला कोलेस्टेरॉल, थायरॉइड, ब्लड चेक करायचे. पण गर्भाशयाच्या भोवती भरपूर. त्याच्यामुळे येत नव्हतं आणि युरिन टेस्ट व्हायची. आपलं म्हणजे थुंकीची टेस्ट सगळ्या टेस्ट व्हायच्या. मी 3-3.5 लाख रुपये सर संपवले दवाखान्यांना. तिथे असं होतं, की
जिथपर्यंत गोळ्या चालू होत्या, आय थिंक 29 गोळ्या चालू होत्या सर दिवसाला. बापरे! सकाळी 11, दुपारी आणि रात्री 11 अशातल्या ना, की अंगाला सूज यायची पूर्ण तोंडाला वगैरे आणि हात-पाय असे सुजायचे. त्याच्यामुळे सर व्हेरिकोज व्हेन्सचा प्रॉब्लेम झालेला म्हणजे पायाच्या नसा पूर्ण फुगलेल्या. जेंट्सचीच नव्हती एवढे पाय सुजायचे. हातात 2 12च्या बांगड्या जात नव्हत्या. कासाराकडून माझं जाऊ दे भरायचं, पण कासाराकडून पण 2 12च्या बांगड्या जात नव्हत्या हातामध्ये. आणि हे जे गळ्यामध्ये गळ्याला पूर्ण टाईट बसलेलं. एवढं म्हणजे अशी अंगाला प्रचंड सूज आणि त्याच्यामध्ये बदल होणारा असा, की मिशी जेंट्सला असते. मला अंगावर भरपूर केसांचं प्रमाण वाढलेलं. ते प्रामुख्याने शरीरावर नव्हतं दिसत, पण चेहऱ्यावर रंग उजळ असल्याने चेहऱ्यावर पटकन दिसून येत होतं. आणि लोकांचं बोलणं मिस्टर फोटोग्राफर होते. त्यामुळे अरे बायको फोटोच्या लेन्समध्ये बसत नाही, हे नाही म्हणजे भरपूर बोलणं चालू होतं. आणि त्याच्यातच त्यांनी मला बाहेर कुठे नेणंही आणि त्या गोळ्यांचा साइड इफेक्ट इतका व्हायचा, डोकं दुखायचा म्हणजे ह्या मला त्रास जे काही होते ना, ते पण या फॅमिलीमध्ये आल्यानंतर माहिती झालं. मी फक्त एकच हे केलेलं, की त्याच्यामध्ये त्रास होणार होता तो माझा भयानक होता. आणि म्हणजे बर्फ टॉवेलमध्ये घ्यायचे, तो डोक्यावर टाकायचे आणि टॉवेल आणि डोका बांधून ठेवायचे. आणि ती तरी मला भेटत नव्हती. मग बेडवर पाय ठेवायचे, डोकं खाली वाकायचे असं म्हटलं रक्तपुरवठा होत नसेल म्हणून होत असेल. पण तो मायग्रेनचा त्रास होता. ते पण डॉक्टरांनी नंतर सांगितलं. म्हणजे अशी होती सर की दीड वर्ष मी नंतर दीड वर्ष मी सगळं सोडलं. म्हटलं कुठे डॉक्टरकडे जायचं नाही. आहे ते जीवन जगायचं आणि राहायचं. त्याच्या आधी गेलता आणि बापरे! सेकंड टाईम मला काहीतरी 10 महिन्यांनी पिरियड आलेले. तर माझ्या पोटात अशी कळ आली. मी किचनमध्ये होते तेव्हा कळ आली. मला 5 सेकंदाच्या बाथरूममध्ये नाही जाता आलं. तिथेच मी जिथे होते ना, तिथेच माझ्या अंगावर क्लॉट पडला. त्या क्लॉटचं वजन होतं 350 ग्रॅमचं. ब्लड क्लॉट 300 ग्रॅमचं. घरात कोणीच नव्हतं. मुलं शाळेत गेलेली, घरात कोणीच नव्हतं. शेजारी म्हणून त्या ताई आवाज देत होत्या, तर त्या घरात आल्या. तर जसं डिलिव्हरी होताना तशी मी रक्ताच्या ह्याच्यामध्ये बसलेली होते तिथे. बेशुद्ध होते, मला काहीच नव्हतं माहिती. तर त्या ताईंनी मिस्टरांना फोन लावला. पाहू शकता 121 किलो वजनासोबत या कॉलवर आलेले आहेत. त्यांची व्यथा त्यांनी आतापर्यंत शब्द न शब्द आपण ऐकली आहे आणि सत्यस्थिती त्यांच्या जीवनामध्ये जे काय त्रास आहे, जे वर्णन केलं आहे ते अंगावरती काटा आणणार आहे. कारण का इतका रक्तस्राव होणं म्हणजे कितीतरी विकनेसपणा येणं आलंच त्या ओघानं. अनेक प्रकारचे संदर्भात त्यांच्या ट्रीटमेंट चालू होत्या आणि कुठल्याही शरीर कुठल्याही त्या ट्रीटमेंटला साथ देत नव्हतं आणि अतिशय वेदनामय आयुष्य जगत होत्या. मला वाटतं हे एका स्त्रीच्या साठी खूपच वेदनादायक आहे आणि आपण ऐकूया. मग मला सांगा या कॉलवर आपल्या कोचने या कॉलची लिंक दिली किंवा ज्या देवदूताने आपल्याला या कॉलवर बोलवलं, तर या कॉलवर आल्यानंतर हे जे तुम्ही वर्कआउट गाईड केलेलं आहे ते होतं. वाटतच नाही की तुमचे एवढे त्रास पूर्वीचे असतील, परंतु खरंच तुम्ही ते भोगलेले आहे आणि आता आम्ही ऐकत आहोत. तर मग या कॉलवर आल्यानंतर आपल्याला वर्कआउट करायला जमत सुरुवात कशी केली? कारण 121 किलोचं भारी भक्कम वजन होतं. हे सगळ्याला ऐकायचे काही वजनदार मंडळी आहेत त्यांच्यासाठी प्रेरणा आहे. सर प्रथम मिस्टरांचा या आहाराला विरोध होता. ते कबड्डी प्रशिक्षक होते. ते म्हणते पावडरी खाऊन वजन कमी होतं काय? तेव्हा मला काय नाही वाटलं. पण मला कोणी 20 जरी दिलं असतं ना घातलं असतं. त्यावेळेस अशी माझी परिस्थिती होती. आणि मॅडम आले तेव्हा मॅडमनी सांगितलं,
तर मिस्टर पैसे देत नव्हते आहाराला. होतं सगळं व्यवस्थित घरची परिस्थिती म्हणजे तू ते सलाड खा, हे खा, ते खा, वजन कमी कर. तर मी भिशीतून पैसे घेतले आणि मग मॅडमना फोन केला मी. म्हटलं मला आहार ऑर्डर करायचा आहे. मॅडमने आहार आणि मॅडमना मी सगळं माझं म्हणजे जे काही त्रास आहे ते मॅडमना मी सांगितलेले होते. आणि त्याच्यानंतर मी 3 दिवस वर्कआउट केला. माझा हात नव्हता पायाला लावावा. म्हणजे मुठी पण नव्हत्या वळत. एवढी तब्येत अशी असताना. आणि चौथ्या दिवशी मोबाईल स्विच ऑफ. म्हटलं काय आहे सकाळी डोकं खातात मॅडम. आणि हे करतात तुम्ही चौथ्या दिवशी मोबाईल ऑन केला की मॅडम कॉल करायच्या. मॅडम म्हणल्या की 3 दिवस तुम्ही बिना आहाराचं वर्कआउट केलात आणि आहार घेऊन बघा. अंगात ते कणकण म्हणजे ताप दुखत होते. पण जेव्हा आहार घेतला मी पहिल्या दिवशी मला म्हणजे असं कुल्फी फ्लेवर घेतलेलं. पहिल्या दिवशी मला व्यवस्थित वाटलं आणि तिसऱ्या दिवशी मला वर्कआउट झाला म्हणजे ते दोनच्या ना ते म्हणजे 5-5, 6-6 अशा व्हायला लागल्या. म्हणजे 15 स्टेप पूर्ण करायला मला आय थिंक 1.5 महिना गेला असेल. आणि म्हणजे 100 जो आहार तिसऱ्या पोटात गेला आणि केलं, की अरे 121 किलो वजन वाटतच नाही. 50 ते 60 किलो वजन वाटतं. एवढं शरीर हलकं झालं सर. पाहू शकता स्वतःच्या घरच्यांनी मिस्टरांनी संशय घेतला. जगातील नंबर 1 सकस संतुलित आहार यावरती संशय घेतला. कारण का पावडरी खाऊन काय वजन कमी होतं का? हे त्यांचे शब्द होते. आणि काळजीपोटी ते बोलत होते. त्याच्याबद्दल काही ऐकण्यात असतील गोष्टी, काही निगेटिव्ह गोष्टी ऐकल्या असतील किंवा स्वतःचं मत असेल त्यांचं. परंतु हे जगातील नंबर 1 सकस संतुलित आहार आणि 80% जे आपल्या शरीरावर काम करतात त्यांच्याच ऐकूया. मग मला सांगा मॅम, आपण तो आहार बुक केला, आपल्या कोचने सांगितलं, आपण त्याप्रमाणे परामर्श घेतला. आहार घेतल्यानंतर आपल्यात काय बदल झाले आणि कसे बदल होत गेले? आहार घेत गेले. त्याच्याबरोबर मॅडमनी मला सेल्युलस मल्टीव्हिटॅमिन आणि जो माझ्या जो प्रॉब्लेम होता त्याच्यावर जो स्त्रियांसाठी वरदान ठेवलेला आहार मला दिला आणि तो मी घेतला आणि माझी आय थिंक 19वी टॅबलेट होती वुमन चॉईसची. त्या दिवशी मला पेनलेस पिरियड आले आणि पुन्हाही म्हणजे कोणाला आवाज न देणारी 5 दिवस घरात स्मशान शांतता, काचेची भांडी वगैरे राहिली नव्हती, काहीच नव्हतं. सगळं फोडाफोड आणि मेन म्हणजे चिडचिडच व्हायची भरपूर. तर त्या दिवशी नेमकी मी मिस्टरांना फोन लावायचे कारण त्यांना यायलाच लागायचं घरी. कारण मला काहीच करता नव्हतं येत. मुलांचे पण हलवायचे. त्या दिवशी मी त्यांना फोन लावला. त्यांना म्हटलं, "माझी तब्येत ठीक आहे." तर नाही ते आले मी म्हणजे काम करत होते, कपडे धुत होते घरात. ते म्हणतात, "तुला म्हणजे तुझी अशी परिस्थिती असताना तू कपडे धुतेस." त्यांनी माझा एकही म्हणजे शब्द ऐकला नाही. त्यांनी मला हे केलं आणि डॉक्टर म्हणतात, की म्हणजे नाही म्हणजे त्यांना त्रास होत म्हणजे मागच्यासारखा. पण एवढं कसं काय बदल होऊ शकतो? तर तेव्हा मी त्यांना आणि मी लपून आहार घेत महिना झाला मी लपून आहार घेत होते. अ, ते वेगळ्या रूममध्ये झोपायचे, वेगळ्या रूममध्ये वर्कआउट करायचे. कधी त्यांच्या निदर्शनास आले नाही, की मी वर्कआउट करते, मी आहार बदल झाला ते म्हणते, "हे कसं काय होईल हो? एवढं डॉक्टरकडून एवढे हे करून होत नाही, तर कसं काय होईल?" आणि मला डॉक्टरांनी दुसऱ्या दिवशी बोलावलं, "सर, माझ्या अख्ख्या दिवसामध्ये 4 ते 5 विस्परचे पॅकेट लाईन पॅडवर माझं हे केलं आणि मी एवढी हॅपी होते ना सर, आई शपथ म्हणजे पोटात नव्हतं दुखत जास्त. मी म्हणजे मुलांना जेवण करू शकत होते, मुलांना शाळेत नेऊ निश्चित शकत करू होते. शकता. एक त्यांच्या वेदनातून एक चांगला जीवन प्रवास सुरू झाला होता आणि त्यामुळं त्यांच्या शारीरिक त्रास होते वाढलेल्या वजनामुळं. त्या शारीरिक त्रासातून हळूहळू त्यांची मुक्तता होत होती, सुटका होत होती आणि त्यांच्या शब्दात त्यांनी सांगितलं की जे 5 बंडल लागायचे पॅडचे तिथं 3 पॅड वरती त्यांचं म्हणजे पिशवीचा त्रास इतका कमी झाला आणि त्यांच्या दिनचर्येमध्ये सुद्धा खूप फरक पडला. तर मला सांगा मॅडम,
आता याच हे आपलं जे एवढी आजाराची मालिका आहे किंवा एवढे त्रास आपण जीवनभर भोगत होता, आता वजन किती कमी झालाय, किती किलो फॅट लॉस केलाय आणि याचं सर्व श्रेय सर मी 20 किलो वजन कमी केलंय आणि याचं सर्व श्रेय म्हणजे ही फॅमिली मला ज्यांनी दाखवली अशा निलिमा मॅडम आणि हेमंत राम. मॅडम हे आपणच आहात 121 किलो. येस सर. अगदी पाहू शकता 121 किलो वजनाचा जो बिफोर मधला मॅडमचा जो अवतार कार्य, कारण त्यांनी खूप भोगलंय पूर्णपणे खांद्यावरती, दांड्यावरती, बाहूवरती नितंब पोटाचा मोठा घेर, शिन्यावरती डोक्याच्या चरबी आणि फॅट आणि फॅटचं साम्राज्य आहे. थाईज असतील पूर्ण पहा आणि 101 किलो मध्ये म्हणजे हाही जुनाच फोटो आहे, तरी पण बदल पाहू शकता आपण. अमेझिंग असा हा बॉडी ट्रान्सफरचा हा प्रवास त्यांचा पाहताय. आफ्टर बिफोर पाहिल्यानंतर दिसून येतोय 20 किलोचा वेट लॉस. मॅडमने केलेला आत्महत्येचा प्रयत्न मॅडमने केला होता, कारण का जीवन जगण्यामध्ये कुठलाही रस आणि कस नव्हता, आनंद संपला होता. जास्तीच्या आजारामुळे त्रस्त होत्या, 29 गोळ्या होत्या. पाहू शकता स्किनचा सुद्धा रिझल्ट. 121 किलो वजन असताना भारी भक्कम कॉलवर आल्या त्यावेळेसचा हा फोटो आहे, घाम आलेला. परंतु पहा पूर्ण ड्रॉप ब्लॅक स्किन मध्ये सुद्धा वजनामुळे फरक दिसतोय. आणि आता पहा पूर्णपणे 20 किलो वजन कमी केल्यानंतर स्किन मधला अमेझिंग असा हा बदल आपण पाहत आहात. आणि नक्कीच मॅडमच्या तोंडून ऐकायचे, त्यांच्या शब्दातून ऐकायचे स्किन मध्ये काय बदल झाला ते त्यांनी सांगावं. सर पोटाचा 14 इंचाने कमी झाला. 54 इंच पोटाचा घेर होता. म्हणजे अख्ख्या मेजर टेबलना फक्त 6 इंचच कमी होता. आणि आता 42 इंच आहे सर, 40 पर्यंत आहे सर. आणि स्किनचा रिझल्ट असा होता सर, माझ्या पायाला पूर्ण काळे डाग असे पडलेले, म्हणजे व्हेरिकोज व्हेनचा. कारण ब्लड सर्क्युलेशन हाताच्या ढोपऱ्यांना माझ्या काट्यांसारखे यायचे, पायाच्या ढोपऱ्यांना काट्यांसारखे यायचे. आणि या चेहऱ्यावर म्हणजे आता ते तरी वांगाचे डाग कमी झालेले, असे पिकायचे. आणि म्हणजे असं यायचं इथपर्यंत. आणि त्या डॉक्टर सांगत होते की जेवढ्या गोळ्या घेतो ना त्यांची उष्णता बाहेर पडते. तोंडामध्ये पण छाल असे उठायचे. येस येस येस. नक्कीच हे वाढलेल्या वजनाचे दुष्परिणाम, चेहऱ्यावरती जे पिंपल्स किंवा काळे डाग होते तेही त्याचाच परिणाम होता. म्हणून मॅडम आता आपण आपल्या सुंदर हेल्दी शरीराला विश केलेला आहे. आपण खूपच सुंदरपणे आता लाईफ जगत आहे, तुमच्या वर्कआउटून एक समजत आहे. परंतु याचं श्रेय सर्वस्वी कुणाला देणार? पहिलं माझ्या कोचना, सकस संतुलित आहाराला आणि वेळोवेळी मोटिवेशन करणाऱ्या शिवाजी गोपाळगिरे सरांना. माझ्या कोचचं मार्गदर्शन आहेच, त्यांना आहे. आणि ग्रेट अशी कोचची फळी आहे. अनुसया मुंडे मॅडम आहेत, संजय बंगा सर आहेत आणि माझी ऑल आरोग्य फॅमिली. ऑल आरोग्य फॅमिली एक अशी प्लॅटफॉर्म आहे. इथं प्रत्येक बांधवांना 100% रिझल्ट येतात. फक्त त्यांचा माइंडसेट पाहिजे बॉस. आणि पाहू शकता हा बिफोर मॅडमचा आफ्टर पाहिला. 121 किलो वजन घेऊन कॉलवर आल्यावर आज वर्कआउट लिहिल्यास गाईड केलंय आणि संपूर्णतः शारीरिक त्रासातून त्यांची सुटका झालेली आहे. हा मॅडमचा सर्व वैयक्तिक रिझल्ट होता. नक्की ऐकत असाल तर नक्कीच, जर इतक्या त्रस्त आणि वेदनाने ग्रस्त असणाऱ्या व्यक्तीला आज रिझल्ट येऊ शकतो, तर आपल्याला सुद्धा यापेक्षा बेटर रिझल्ट येईल. हा त्यांचा रिझल्ट आहे. पर्सनल डिस्क्लेमर आहे, देऊ इच्छितो. आणि नक्कीच आपल्या आयुष्यात सुद्धा हे बदल घडू शकतील, कारण का त्यांनी सांगितल्याप्रमाणे 100% ऐकलं. 80 शरीरावरती काम करतो,
आणि 20% त्यांच्यासोबत आपण घामाची अंघोळ केली आणि 100% आपल्या कोचचं मार्गदर्शन त्यांनी सांगितलं त्यांच्या शब्दात आपण ऐकलंय. मॅडम आता किती दुसरा किलो 30 किलो वजन कमी करायचं आहे. आणि बापरे, 30 हो. किलो. येस येस. बर आता जे एक प्रश्न अजून मला कुतूहलापोटी जे शारीरिक त्रास होते त्यातून किती रिलीफ मिळाली आपल्याला? 1001% सर. वाव, ग्रेट, सुपर. हे हे तुमच्या वर्कआउटून दिसत वाटत होतं कुठेतरी काही छुपे त्रास असतील अजून, पण वेलकम मॅडम, खूपच सुंदर. 30 किलो वजन कमी करायचंय. तुम्हाला त्याची भीती वाटते आता की 30 किलो वजन कमी होईल का नाही किंवा जर कसं? कुठे शक्य नाही ते इथे शक्य आहे सर. येस येस येस. जे कुठे शक्य नाही ते आरोग्य फॅमिलीच्या प्लॅटफॉर्मवरती शक्य आहे. कारण का इथं फिटनेस आहे आणि इथं सुंदर असं मार्गदर्शन करणारे कोच आहेत. 100% आयुष्य बदलणारी ही जर्नी मॅडमची आपण अनुभवली. असं जर त्यांना रिझल्ट येत असतील तर बॉस तुम्हाला काय येणार नाही. दरवाजे खुले करा, खिडक्या दरवाजे बंद करून रिझल्ट येत नाही. जगातील नंबर 1 सकस संतुलित आहार मॅडमने घेतला. किती टाइम घेता मॅडम? सर 2 टाइम घेते आपलं फॉर्म्युला 2 मध्ये सेल्युलस मल्टीव्हिटॅमिन, वुमन चॉईस, हर्बल कंट्रोल आणि ऍक्टिव्हेटेड फायबर कॉम्प्लेक्स. वाव. हे 3 टाइम घेते सर. ग- सर म्हणजे आज मला आता 2-3 दिवसापूर्वी बर्थडे झाला. तर मला 31 कंप्लीट झाले. 32 मध्ये पण असा आनंद कुठेच नव्हता बघितला. कोणाचे नाचले नव्हते. मी संडेला आवर्जून संडेची वाट बघत असते. वर्कआउट झाल्यानंतर एन्जॉय करायला भेटतं आणि माझा अमेझिंग असा बर्थडे माझ्या आरोग्य फॅमिली मला बर्थडे करायला आवडत नव्हतं. कुठे लग्नाला जात नव्हते, समारंभाला जात नव्हते. कारण शरीराची आवड हवी, शरीराची बसायला जागा जास्त लागायची. कुठेच जात नव्हते आणि आरोग्य फॅमिलीमध्ये अशी माझा अविस्मरणीय बर्थडे. केकची आपली परंपरा नाही आहे. कलिंगड कापून का होईना, पण माझा अविस्मरणीय बर्थडे आरोग्य फॅमिलीमध्ये सेलिब्रेट केला आणि माझ्या कोचच्या समोर आपल्या केला. कोचच्या समोर आपला बर्थडे साजरा होतो. कोच साठी सुद्धा ही फार अभिमानाची गोष्ट असते. हे बदल पाहू शकता असणाऱ्या नम्रताताईमध्ये झाले. नम्रताताई, खूप सुंदर तुमचं अभिनंदन आहे आणि आमच्या ऑल सिस्टम तर्फे, कोचेस तर्फे आणि हे जे ऐकणारे जे सिरियस मेंबर आहेत 100, बापरे, मनपूर्वक आपलं हार्दिक हार्दिक अभिनंदन. सगळ्यांना अनुट ऑप्शन द्या. जोरदार ताईंचं स्वागत करायचंय, जोरदार. आता तरी कॅमेरा दाखवा बाबा. मॅडम आणि आपल्याला गुण गेलेला आपण असंच सगळ्या महिलांसाठी आपला रिझल्ट आहे ना एकदम प्रेरणादायी आहे. एवढ्या तुम्हाला वेदना होत्या त्याच्यामधून एवढी तुमची आरोग्य फॅमिलीमुळे सुटका झाली. हे सगळ्या महिलांसाठी खूप प्रेरणादायी आहे आपला रिझल्ट. थँक्यू मॅम, थँक्यू. आजच्या दुर्गा देवीच्या रूपामध्ये साक्षात आम्हाला आमच्या ग्रेट वेलनेस सिस्टर भेटल्या. खूपच सुंदर जीवन झालेला अनुभव आपला ऐकायला मिळाला. आपण सुंदरपणे वर्कआउट गाईड केलं आणि मला तर वाटतं तुमच्याकडे तुमच्या प्रसन्नतेकडे आणि आत्मविश्वासाकडे पाहून वाटतं की 30 किलो वजन काय तुम्ही सहजरित्या पार करू शकता. साठी आमच्यासाठी सर्वांसाठी खूप प्रेरणादायी रिझल्ट आहे. येस प्रकाश सर, मला दिसत नाही, तुम्हीच आता हे प्रमोशन करा. जास्त बारीक आहे ना ते नाव वगैरे. तर बॉस नम्रता मॅडमने एवढा जबरदस्त वर्कआउट शेअर केला, Recording गाईड केला stopped. आणि त्यांचा अनुभव शेअर केला.
तर पूर्ण आरोग्य फॅमिलीच्या वतीने पूर्ण 100+ पार्टिसिपेटच्या वतीने देतो. आणि बॉस आज ज्याप्रमाणे नम्रता मॅडमने आपला अनुभव शेअर केला ना, वर्कआउट गाईड केला, त्यांना त्यांच्या वेदना, त्यांचे त्रास मनमोकळेपणानं आपल्यासमोर गाईड केलं. तर असाच वर्कआउट नवदुर्गामध्ये हा ही आहे दुर्गा. तर नक्कीच ह्या अलिबागहून होत्या नम्रता मॅडम. तर या आहेत धुळेवरून नक्कीच महाराष्ट्राच्या कोणाकोण्या कोपऱ्यातून आपल्याकडे वर्कआउट येत आहे. तर उद्या येणार धुळेवरून. येस, खानदेश की रानी हमारे हमारे पास आने वाली लेकर वर्कआउट गाइड करने के लिए. तो इनका वर्कआउट भी देखना है और इनका रिजल्ट भी सुनना है बॉस. अलिबाग पेन ते आपल्या हे. येस. तर हा व्हिडिओ पण पाहूया आपण. येस सर. येस, गुड मॉर्निंग. माझं नाव सारिका अभिजित माझं. मी तुमच्यासाठी खास उद्या कॉलवरती नवरात्र पैसे वर्कआउट घेऊन येत आहे. माझ्यात खूप छान असं ट्रान्सफॉर्मेशन झालं आहे. ते मी तुमच्यासोबत शेअर वेळेवर वर्कआउट जॉईन करावं. येस. तर बॉस या येणार आहेत आपल्याला उद्या वर्कआउट गाईड करायला. आणि त्या नक्कीच या आरोग्य फॅमिलीतील अशी किमया थँक्यू म्हणायला लागेल सिस्टीमने असे अनोखे उपक्रम आपल्या आरोग्य फॅमिलीमध्ये निर्माण करून दिले आहेत आणि छान अशा तर नक्कीच मी आणखीन एकदा परत नम्रता मॅडमकडे जाईल आणि त्यांचा एक आरोग्य फॅमिलीसाठीचा संदेश काय असणार आहे आमच्या लोकांसाठी. बॉस आपल्या आरोग्य फॅमिलीमधील जे लोक आहेत आता जे तुम्हाला ऐकतायत या लोकांसाठी एक मेसेज काय असेल तर. येस मॅम, बोलू शकता, आवाज येतो. एक एक अ, एक ग्लास आणि 1 तास सर्व स्त्रिया मॅडम परत एकदा बोला आपलं भरपूर परत परत एकदा सांगा. 1 तास आणि 1 तास सकाळचा प्रत्येक महिलेने आरोग्यासाठी द्यावा. घरामध्येच हे करायचं ते करायचं करत राहतो. मुलाबाळांकडे, कुटुंबाकडे लक्ष देतो, स्वतःकडे लक्ष देत नाही. तर प्रत्येक स्त्रीने स्वतःकडे लक्ष, स्त्रीने नाही सर्वांनी जे जीवसृष्टी आहे त्याच्यामध्येच. तर बोलतात की कुत्र्याचं पण वजन कमी होऊ शकतं या आहाराने. ये बॉस ये यहाँ पे आदमी का ही नहीं तो जानवर का किसी का भी ये सर्कल संतुलित बॉस ये डिसऑर्डर है ना, अभी मैम ने बताया वो भी कम हो जाता है. आणि थँक्यू मॅडम. मॅडमनी सांगितलं 1 ग्लास आणि 1 तास. बॉस 1 तास शरीरासाठी दिल्यानंतर 1 ग्लास विसरायचा नाही. तर नक्कीच हा संदेश मेसेज खूप महत्वाचा आहे. आणि थँक्यू म्हणेल त्यांच्या कोचला देखील. यस, हे त्यांचे कोच आहेत रामदाने सर. तर बॉस यांच्यामुळे या मॅडमच्या आयुष्यामध्ये आनंद निर्माण झाला आहे. सुरुवात त्यांनी ज्या वेदना त्रास सांगितला ना त्यांना हे दूर करण्यासाठी आणि आम्हाला असा हा वर्कआउट असा हा अनुभव आमच्या कॉलवर शेअर करण्याची संधी आपल्या कॉलवर संधी उपलब्ध करून दिली. तर थँक्यू. या ऑप्शन पाठवते एकदा सर्वांसाठी बॉस आपण थँक्यू मेसेज नक्कीच पाठवू शकता. रामदाने सर, थँक्यू खूप सर. सुंदर. आणि आणि स्वतः कोच विजिट स्वतः धावायची थँक्यू रामधाने सर. खूपच छान प्रेरणादायी रिझल्ट होता. खूप म्हणजे खूप महत्वाचा आहे.